विकास समाचारमध्ये आपले स्वागत। गुड बाय फास्टॅग। नमस्कार। GNSS नवीन टोल संकलन तंत्रज्ञान स्पष्ट। फास्टॅग लागू केल्याने भारतातील टोल संकलन प्रणालीमध्ये क्रांती झाली। हे सध्या भारतातील महामार्गाच्या विशाल नेटवर्कमध्ये वापरले जात आहे। मात्र अत्यंत आधुनिक पद्धत असूनही ती लवकरच संपुष्टात येणार आहे। होय, तुम्ही ते बरोबर ऐकलत। अलीकडेच असे वृत्त आले आहे की भारत सरकार आणखी प्रगत टोल संकलन प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत आहे। या नवीन प्रणाली अंतर्गत सध्याच्या व्यवस्थेतील उर्वरित सर्व अकार्यक्षमता दूर केल्या जातील असे आश्वासन दिले आहे। हे नवीन तंत्रज्ञान GNSS म्हणून ओळखले जाईल। फास्टॅग ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणालीवर आधारित टोल संकलनाची एक अभिनव पद्धत आहे। वाहने टोल बूथमधून जात असताना स्वयंचलित टोल कपात करण्याची परवानगी देते। यामुळे रोख व्यवहारांची गरज आणि लांबलचक रांगा कमी होतात। तथापि त्याचा व्यापक अवलंब आणि टोल संकलन सुव्यवस्थित करण्यात यश मिळूनही फास्टॅग त्याच्या समस्यांशिवाय राहिलेला नाही। यापैकी काहींमध्ये जादा दर आकारणे, टोल चुकवणे आणि ठराविक टोल नाक्यावर सततची गर्दी यांचा समावेश होतो। या आव्हानामुळे सरकारने अधिक प्रगत उपाय शोधण्यास प्रवृत्त केले आहे। आता तुम्ही विचार करत असाल की GNSS म्हणजे काय? बरं, आम्ही तुम्हाला ते समजावून सांगू। GNSS म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आणि ते टोल संकलन तंत्रज्ञानातील पुढील उत्क्रांती दर्शवते। फास्टॅगच्या विपरीत, जे टोल शुल्क निर्धारित करण्यासाठी निश्चित टोल स्थाने आणि वाहन वर्गीकरणावर अवलंबून असते, GNSS रिअल टाईम स्थान ट्रॅकिंग वापरते। या ट्रॅकिंगसह ते टोल रस्त्यावर वाहनाने प्रवास केलेल्या अचूक अंतरावर आधारित टोलची गणना करते। ही प्रणाली महामार्गावर वाहनांच्या प्रवेशापासून बाहेर पडण्याच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहांचा वापर करेल। ही अत्यंत प्रगत प्रणाली हे सुनिश्चित करेल की ड्रायव्हर केवळ त्यांनी कव्हर केलेल्या अचूक अंतरासाठी पैसे देतात। एका निश्चित टोल सिस्टममधून अंतरावर आधारित हे बदल टोलची गणना आणि गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल दर्शवेल। GNSS अधिक न्याय्य उपाय ऑफर करण्याचे आश्वासन देते, जेथे वाहन चालकांना त्यांच्या रस्त्याच्या वापराच्या आधारावर योग्य शुल्क आकारले जाते। सरकारच्या मते प्रवास केलेले अंतर अचूकपणे दर्शवू शकत नाही अशा सपाट शुल्काऐवजी GNSS एक चांगला उपाय देते। तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेलच की GNSSने ग्राहक आणि सरकार या दोघांसाठी अनेक फायदे मिळतील अशी अपेक्षा आहे। वाहन चालकांसाठी सर्वात स्पष्ट फायदा म्हणजे त्रासमुक्त टोलिंग अनुभवाची क्षमता। GNSSने पारंपरिक टोल बूथची गरज दूर केल्यामुळे ते फास्टॅगसह देखील उद्भवू शकणारे अडथळे आणि रांगा कमी करण्यास मदत करेल। या व्यतिरिक्त टोलचे शुल्क वास्तविक प्रवास केलेल्या अंतरावर आधारित असल्याने वाहन चालकांना यापुढे लहान ट्रिपसाठी जास्त शुल्क आकारले जाण्याचा धोका असणार नाही। सरकारसाठी GNSS अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम टोल संकलन पद्धत ऑफर करते। उपग्रह आधारित प्रणाली टोल चुकवण्याची शक्यता कमी करते। ही समस्या सध्याच्या प्रणालीला अजूनही त्रास देत आहे। शिवाय GNSSद्वारे संकलित केलेला डेटा रहदारी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचे नियोजन सुधारण्यासाठी वापरला जाऊ शकतो, ज्यामुळे रहदारीचे स्वरूप आणि रस्त्याच्या वापराबद्दल अंतर्दृष्टी प्रदान केली जाऊ शकते। सरकारच्या मते GNSSमध्ये हे संक्रमण एका रात्रीत होणार नाही। नवीन प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। हे प्रथम हायब्रिड मॉडेलसह सुरू होईल, जे विद्यमान फास्टॅग तंत्रज्ञानासह GNSS समाकलित करते। सुरुवातीला निवडक टोल प्लाझावरील काही लेन GNSSमध्ये रूपांतरित केल्या जातील। हे नवीन प्रणालीशी हळूहळू जुळवून घेण्यास अनुमती देईल। यानंतर तंत्रज्ञान परिष्कृत होत असताना आणि त्याचे फायदे अधिक स्पष्ट होत असताना ते सर्व टोल बूथ GNSS सक्षम टोलिंगसह बदलेल। भारत सरकारने 2 प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर GNSSची चाचणी आधीच सुरू केली आहे। यामध्ये कर्नाटकातील बेंगळुरू मैसूर राष्ट्रीय महामार्ग NH 275 आणि हरियाणातील पानिपत हिसार राष्ट्रीय महामार्ग NH 709 यांचा समावेश आहे। धन्यवाद।